राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेस पक्षाकडून ज्याप्रमाणे 288 विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुद्धा इच्छुक उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते मागवण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामधील सुद्धा 8ही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मागवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोथरूड, कसबा, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला हे जे मतदारसंघ आहेत, या मतदारसंघामधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते अर्ज मागवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इच्छुक उमेदवारांकडून अर्ज जे आहेत ते विहित नमुन्यामध्ये 29 ऑगस्ट पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं जे शिवाजीनगर या ठिकाणी असणारं कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये हे अर्ज उपलब्ध असणार आहेत आणि या ठिकाणी हे अर्ज जे आहेत ते मिळणार असल्याचं पाहायला मिळतं। या अर्जाबरोबर पक्षनिधी जो आहे तो देखील इच्छुक उमेदवारांना द्यावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गातील जर उमेदवार असेल तर त्यांना 10,000 रुपये इतका पक्षनिधी जो आहे तो द्यायचा आहे। तर इतर प्रवर्गातील जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना 5,000 रुपये इतका पक्षनिधी जो आहे तो द्यायचा असल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताची जर म्हणजे 2019च्या निवडणुकी नंतरची पुण्यातली समीकरणं जर आपण पाहिली तर यापैकी 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार असल्याचं पाहायला मिळतं, तर 2 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या गटाचा उमेदवार जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतं। म्हणजेच पुण्यातील 8ही विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या महायुतीकडे असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र पुण्यातील कसबा असेल किंवा पुण्यातील कसबा, वडगावशेरी आणि कोथरूड या ठिकाणी काँग्रेस जो आहे तो आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं किंवा काँग्रेस ती जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळते। तर हडपसरची जागा जी आहे ती लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष प्रमुख पुढे असल्याचं पाहायला मिळतं किंवा त्यांचा मोठा दावा असल्याचं पाहायला मिळतं। या अनुषंगाने आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनेही इच्छुक उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते अर्ज मागवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हे अर्ज 29 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून ते 4 सप्टेंबर पर्यंत जे आहेत ते इच्छुक उमेदवारांना भरावे लागणार आहेत। कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.